मंदिर का बनवला, आपला पूर्वजांनी मंदिर का बनवला, त्याच्या मागे पण एक सायन्स आहे. तुम्ही मंदिरात गेले का तुम्ही घंटी वाजवली, तुम्हाला काय वाटतो का मी देवाला हाक मारली? अरे काय देवाला डोळं नाहीत का? तू तुझं समोर आहे, मग तुला हाक मारायची काय गरज आहे? कारण त्याच्या मेक्सा सायन्स. आपण जे घंटी वाजवतो ना, त्या टायमाला एक व्हायब्रेशन निर्माण होतो त्या आवाजाचा. त्याच्याने काय होतो का आपले आतले जे तंतू आहेत ना ते व्हायब्रेट होतात. व्हायब्रेट झाले का आपल्या आतमध्ये जे निगेटिव्ह एनर्जी असतात ते बाहेर निघतात. म्हणजे आपल्याला फ्रेश वाटतो. आपण देवळात जाऊन आलो आणि तुम्ही बघा असं देवळात जाऊन या आणि तुम्ही आरतीमध्ये उभा राहून या, तुम्हाला आरतीमध्ये उभा राहून आल्यानंतर जास्त फ्रेश वाटेल. कारण कसं आहे, तिकडे सतत घंटी वाजते आणि तुम्ही जाऊन आले का 2 वेळा घंटी वाजवली. अच्छा, त्या आवाजाने आणि त्याच्यातून कसं आहे, कंपल्सरी घंटा आहे ना हे कासाचाच पाहिजे. हे पितळाचा घंटा एक आहे ना काम कमी करतो, कारण याचा व्हायब्रेशन लांब नाही. तुम्ही पितळाची घंटी वाजवली तो टंग म्हणून बंद होईल, पण तुम्ही कासाची वाजवली का ते टंग असा लांब जाणार. ओरिजिनली काशाची होती, मग आता कासा बनवायला जास्त त्रास आहे आणि त्याच्यात तेवढं पैसे भेटत नाही, म्हणून त्याचा ऑल्टरनेट काढला पितळ.